Hello, good morning students. Today we are going to discuss about the derived physical quantity. We have seen in our previous period about the fundamental physical quantity. So let us discuss about the derived physical quantity. So in our second chapter, that is units and measurement, what we have seen? So chapter second, chapter number 2, units and measurements. So in this chapter we have seen that is about physical quantities. Physical quantity means what? Then which types of physical quantities are there? Okay, so there are two types. One is fundamental physical quantity. Fundamental physical quantity, and second, that is the derived physical quantity. Derived physical quantity. We have seen fundamental physical quantity and derived physical quantity. So in case of fundamental quantities, there are only 7 fundamental quantities are there, which we have seen in our previous videos. Today's videos we have to discuss about derived physical quantity means what is the exact meaning of derived physical quantity. So before going towards its definition, let us consider one example. That example is, suppose if a quantity is there, that is area, and if we have to find the dimension of this hall, supposed to be, so dimension of a room, or we can say hall, can be calculated by using its length and breadth. लांबी गुणिला रुंदी म्हणजेच काय? क्षेत्रफळ. तर एरिया डिपेंडवर, एरिया कोणाकोणावर डिपेंड आहे? लेंथवर डिपेंड आहे आणि ब्रेडथवर डिपेंड आहे. ठीक आहे. मग आता एरिया इज इक्वल टू लांबी गुणिला रुंदी असेल तर हा जो एरिया आहे हा दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड आहे. म्हणजेच ती क्वांटिटी कोणती झाली? डिराइव्ड. कोणती क्वांटिटी आहे? डिराइव्ड. त्याच्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम काढायचं आहे. आता व्हॉल्यूमसाठी इथं एक फॉर्म्युला तुम्ही स्कूल लेवलला बघितला आहे, LBH. म्हणजे व्हॉल्यूम जो आहे हा लेंथवर डिपेंड आहे, ब्रेडथवर डिपेंड आहे आणि हाईटवर डिपेंड आहे. ठीक आहे. मग एरिया झालं, व्हॉल्यूम झालं. त्याच्यानंतर थर्ड एक सिंपल एक्झाम्पल जे सर्वांना माहिती आहे, स्पीडचं. स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला डिस्टन्स माहिती पाहिजे अपॉन टाईम माहिती पाहिजे. ठीक आहे. तेव्हा आपल्याला स्पीड ही कॅल्क्युलेट करता येऊ शकते. तर स्पीड इज इक्वल टू वॉट? डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे स्पीड ही कोणत्या दोन गोष्टीवर डिपेंड आहे? तर स्पीड ही एक तर डिस्टन्स या क्वांटिटीवर डिपेंड आहे आणि टाईम या क्वांटिटीवर डिपेंड आहे. म्हणून स्पीड जी आहे ती झाली डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. लक्षात असू द्या, आपण कुठली क्वांटिटी बघत आहोत? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीमध्ये ती क्वांटिटी दुसऱ्या कोणत्या तरी क्वांटिटीवर डिपेंड असते. ठीक आहे. स्पीड झालं, त्याच्यानंतर वेलॉसिटी. स्पीड नंतर वेलॉसिटी. वेलॉसिटीसाठी कोणता फॉर्म्युला आहे? डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मी तुम्हाला वेलॉसिटी जर कॅल्क्युलेट करायची असेल तर कोणते कोणते क्वांटिटी माहिती पाहिजे तुम्हाला? डिस्प्लेसमेंट माहिती पाहिजे, टाईम माहिती पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जर आपण विचार केला की फोर्ससाठी काय फॉर्म्युला पाहिजे? मास इंटू ॲक्सेलरेशन. ह्या दोन क्वांटिटी माहिती पाहिजे. वर्क, हे बेसिक फॉर्म्युलेज आहेत. वर्कसाठी काय माहिती पाहिजे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट.
म्हणजे ह्या ज्या क्वांटिटी आपण डिस्कस करत आहोत ह्या सगळ्या क्वांटिटी कोणत्या आहेत, ह्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहेत. डिराइव्ड का म्हणत आहे मी, कारण जर तुम्हाला फोर्स कॅल्क्युलेट करायचा असेल तर तुम्हाला मास माहिती पाहिजे आणि त्याचबरोबर त्या बॉडीमध्ये किती एक्सेलरेशन प्रोड्यूस झालं ते सुद्धा माहिती पाहिजे. तर फोर्स कॅल्क्युलेट करण्यासाठी 2 फिजिकल क्वांटिटी माहिती पाहिजे. म्हणजे फोर्स हा इंडिपेंडेंट नाही आहे, तो डिपेंड आहे. कोणावरती डिपेंड आहे, तो मास आणि एक्सेलरेशनवरती. त्याचबरोबर आपल्याला वर्क फाइंड आउट करायचं असेल तर वर्क फोर्सवर डिपेंड आहे आणि डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. ठीक आहे ना. म्हणजे एखाद्या बॉडीला आपण फोर्स लावला तर त्या बॉडीचं काय झालं पाहिजे, डिस्प्लेसमेंट झालं पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल माझ्याकडे ही बॉडी आहे. आता या बॉडीला मी काय करणार आहे, फोर्स अप्लाय करणार आहे. मग आता फोर्स जर अप्लाय केला या बॉडीला तर काय होणार आहे, तर ही बॉडी डिस्प्लेस होणार आहे. डिस्प्लेस म्हणजे काय, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. मग फोर्स लावल्यावर बॉडी जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जर जात असेल तरच आपण काय म्हणू की मी वर्क केलं आहे. तर वर्क या शब्दाचा अर्थ होतो फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आणि हे जे वर्क आहे हे इंडिपेंडेंट नाही आहे, तर ते कोणावर डिपेंड आहे, फोर्सवर डिपेंड आहे आणि डिस्प्लेसमेंटवर डिपेंड आहे. तर वर्क हे दुसऱ्या कोणत्या तरी क्वांटिटीवर डिपेंड आहे. म्हणून याला काय म्हणायचं, कोणती क्वांटिटी म्हणायची, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणायची. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत ह्या फिजिकल क्वांटिटीज दुसऱ्या कुठल्या तरी फिजिकल क्वांटिटीजवर डिपेंड असतात. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो, म्हणून आपण त्यांना म्हणतो डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. फार सोपा कन्सेप्ट आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचा. तर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी कोणत्या कोणत्या आहेत जनरली ते तुम्हाला पाहिजे. आतापर्यंत हे जे काही फॉर्म्युले दिले मी हे सगळे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचे आहेत. आता वेलॉसिटीवर आपण वेलॉसिटी घेऊन ॲक्सेलरेशनसुद्धा फाइंड आउट करू शकतो. ॲक्सेलरेशनचा काय फॉर्म्युला राहील, जर वेलॉसिटीला आपण कशाने डिवाईड केला, टाईमनं जर डिवाईड केलं तर आपल्याला काय मिळेल, ॲक्सेलरेशन मिळेल. म्हणजे ॲक्सेलरेशन कोणत्या दोन गोष्टीवर डिपेंड आहे, एक तर वेलॉसिटीवर डिपेंड आहे आणि दुसरी गोष्ट टाईमवर डिपेंड आहे. म्हणजे ॲक्सेलरेशनच्या संदर्भात जर आपण विचार केला तर ही कोणती क्वांटिटी आहे, तर ही क्वांटिटी आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीसाठी एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला की ती क्वांटिटी दुसऱ्या कोणत्या तरी क्वांटिटीवर डिपेंड असायला पाहिजे. ठीक आहे. एक स्मॉल एक्झाम्पल घेऊ आपण. आता आपल्याला मोमेंटम काढायचं आहे. समजा मी जर म्हटलं आपल्याला मोमेंटम ही जी फिजिकल क्वांटिटी आहे ही पाहिजे, तर मोमेंटम, आता मोमेंटम कुठल्या कुठल्या गोष्टीवर डिपेंड असतो, तर ह्या 2 फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असतो. कोणत्या कोणत्या, मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी. मग मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी म्हणजे काय, मास मल्टिप्लाइड बाय वेलॉसिटी म्हणजे m इंटू व्ही. मग मास इंटू वेलॉसिटी म्हणजेच काय होतं आहे, मोमेंटम. मग तुम्हाला जर मोमेंटम कॅल्क्युलेट करायचं असेल, जनरली मोमेंटम आपण कोणत्या लेटरनं इंडिकेट करतो, p. सो p इज इक्वल टू m इंटू व्ही, मास इंटू वेलॉसिटी. तर मोमेंटम कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मास माहिती पाहिजे, त्यानंतर वेलॉसिटी माहिती पाहिजे. मास आणि वेलॉसिटी माहीत असल्यानंतर तुम्हाला काय मिळणार, तुम्हाला मिळणार मोमेंटम. आणि मोमेंटम कोणत्या फॉर्म्युल्यानुसार काढतो आपण, मास इंटू वेलॉसिटी. आता अशा काही फिजिकल क्वांटिटीज आहेत ज्या दुसऱ्यावर डिपेंड असतात. जसे आपण आतापर्यंत पाहिल्या त्या सगळ्या फिजिकल क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड आहे. आणखीन काही फिजिकल क्वांटिटीज आहे, जसं प्रेशर आहे. प्रेशर कोणाकोणावर डिपेंड असते, तर प्रेशर डिपेंड असते बघा फोर्स अपॉन एरिया, याला काय म्हणतो आपण, प्रेशर. ठीक आहे. त्यानंतर पॉवर आहे. पॉवर कशावर डिपेंड आहे, पॉवर डिपेंड आहे वर्क अपॉन टाईम. तर जनरली हे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले मुलांच्या लक्षात असायला पाहिजे. हे फार बेसिक फॉर्म्युले आहे आणि या फॉर्म्युल्यावरच तुम्हाला पुढचे आर्टिकलसुद्धा डिपेंड असतील. जसं डायमेन्शन काढणे, कोणत्याही युनिटचं, कोणत्याही फिजिकल क्वांटिटीचं युनिट कॅल्क्युलेट करणे. तर ह्या कॉन्सेप्टसाठी आपल्याला हे जनरल फॉर्म्युले माहिती पाहिजे. साधारणतः हे जे बेसिक फॉर्म्युलेज आहेत हे बेसिक फॉर्म्युले प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे. एरिया काय, व्हॉल्यूम, स्पीड, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, वर्क, मोमेंटम, त्याच्यानंतर फोर्स, प्रेशर, पॉवर, आणखीन एक इम्पल्स. इम्पल्ससुद्धा आपण कॅल्क्युलेट करू कसा करणार, इम्पल्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, फोर्स मल्टिप्लाइड बाय टाईम करावं लागतो. फोर्स मल्टिप्लाइड बाय
टाईम जर केला तर आपल्याला काय मिळणार, इम्पल्स मिळणार. मग लक्षात ठेवायचं की इम्पल्ससाठी आपल्याला काय करायचं आहे, इम्पल्ससाठी आपल्याला F/T दॅट इज FT हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे. तर ह्या ज्या क्वांटिटीज आहेत ज्या आता आपण डिस्कस केल्या ह्या डिराइव्ड क्वांटिटी. आता डिराइव्ड क्वांटिटी आहे, कशामुळं आपण त्यांना डिराइव्ड म्हणतो, तर याची एक व्याख्या करू शकतो आपण की ज्या क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर अवलंबून असतात त्यांनाच काय म्हणायचं, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. याची डेफिनेशन लिहू आपण. हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला कशासाठी समजून सांगितले आहेत की तुम्हाला डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचा अर्थ कळायला पाहिजे की डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी काय आहे. तर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी काय आहे त्याची डेफिनेशन लिहू आता आपण. डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीची काय येईल त्याची डेफिनेशन, साधारणतः जी क्वांटिटी दुसऱ्या क्वांटिटीवर अवलंबून असते. आता कोणती क्वांटिटी कोणत्या क्वांटिटीवर अवलंबून आहे बघू आता आपण. आतापर्यंत जेवढे काही आपण एक्झाम्पल्स बघितले ते सगळे एक्झाम्पल्स हे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचे आहेत. तर आपण लिहू इथं दी फिजिकल क्वांटिटी which depends upon any other physical quantity for its measurement is called what? Is called derived physical quantity. Derived physical quantity. तर डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचा अर्थ काय, दी फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी. ज्या क्वांटिटी दुसऱ्या कोणत्या क्वांटिटीवर डिपेंड असतात, विच डिपेंड्स ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. म्हणजे एखाद्या क्वांटिटीचं मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे, समजा एरिया आपल्याला मोजायचं आहे आणि एरिया ही क्वांटिटी मोजण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या क्वांटिटीवर डिपेंड राहावं लागते, L आणि B या क्वांटिटीवर डिपेंड राहावं लागतं. म्हणून अशा क्वांटिटीला आपण काय म्हणतो, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल आता इथं बघा मी स्पीड लिहिलं आहे, स्पीड इज इक्वल टू व्हॉट, डिस्टन्स अपॉन टाईम. म्हणजे तुम्हाला जर स्पीड कॅल्क्युलेट करायचं असेल तर तुम्हाला डिस्टन्स माहिती पाहिजे आणि टाईम माहिती पाहिजे. म्हणजे स्पीड कोणाकोणावर डिपेंड आहे, डिस्टन्स आणि टाईमवर. म्हणून स्पीड या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणणार, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. तर आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आणि या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचा अर्थ चांगल्या प्रकारे आपल्याला समजला असेल की नेमकं डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी संदर्भात शिकलो आहे की डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याचे ही फॉर्म्युले, जनरली फॉर्म्युले माहिती पाहिजे. एरिया, वॉल्यूम, स्पीड, वेलॉसिटी, ॲक्सेलरेशन, फोर्स, वर्क, मोमेंटम, प्रेशर, पॉवर, इम्पल्स. साधारणतः एवढा बेसिक जरी आपल्याला डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी माहिती पाहिजे. ठीक आहे. तर आज इथंच थांबू. टिल देन थँक्यू.